नमस्कार, जय भीम. मी विठोबा पवार, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती सरकार मान्य या संस्थेचा अध्यक्ष, या संस्थेचे जनरल सेक्रेटरी माझे बंधू हरिश्चंद्र पवार माझ्याबरोबर आहेत. इतरही आमचे कार्यकर्ते आहेत. आमच्या संस्थेच्या वतीने या संस्थेचा 85वा वर्धापन दिन आणि खोती विरुद्ध परिषदेचा 88वा वर्धापन दिन या निमित्त हत्तीचा माळ, खिर्डी तालुका चिपळूण या ठिकाणी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री नामदार उदय सामंत साहेब, समाज कल्याण मंत्री नामदार संजय शिरसाट साहेब, या तालुक्याचे आमदार भास्कर शेठ जाधव, दुसरे आमदार शेखर निकम सर, माजी आमदार, त्याचबरोबर या नगरीचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, पंचायत समितीचे सभापती आणि ज्येष्ठ साहित्यिक दलित पॅंथरचे संस्थापक आदरणीय जवी पवारसाहेब इत्यादी प्रमुख मंडळी हजर राहणार आहे. 16 मे 1938 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हत्तीचा माळ खिर्डी येथे भव्य खोती विरुद्ध परिषद घेतली आणि त्या परिषदेचा परिणाम म्हणून त्यावेळच्या सरकारनं खोती विरुद्ध कायदा केला आणि लाखो मागासवर्गीय आणि बहुजन समाजाच्या लोकांच्या नावे जमिनी झाल्या. फार मोठी ही क्रांती घडली. त्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की तुमच्या 80% लोकांमधून, बहुजन समाजाच्या लोकांमधून मला प्राईम मिनिस्टर झालेला बघायचा आहे. अशी ही ऐतिहासिक खोती विरुद्ध परिषद त्या ठिकाणी हत्तीचा माळ या ठिकाणी संविधान भवन बांधावं आणि त्या संविधान भवनमध्ये बाबासाहेब आंबेडकर बार्टीची शाखा आणावी अशी माननीय मंत्री महोदय उदय सामंत साहेब, त्याचबरोबर संजय शिरसाट साहेब यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे. आणि मग त्याचबरोबर त्या ठिकाणी क्रांतीस्तंभ भीमा कोरेगाव किंवा महाड चौदार तळ्याप्रमाणे क्रांतीस्तंभ उभा राहावा अशी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीने मागणी केले. तसेच आमच्या तालुक्यातील इतरही संस्थांनी मागणी केले आणि ही मागणी मंजूर करवून घेण्यासाठी तालुक्यातील तमाम जनतेनं या कार्यक्रमासाठी हजर राहावे अशी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो.